प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. ह्या देशामधली धर्मांध शक्ती, जातीवादी शक्ती, नफरतखोर शक्ती आणि विषमतावादी शक्ती जर कोणत्या शक्तीला घाबरत असेल तर ती महाशक्ती ही फक्त आंबेडकर आहे. आंबेडकर नावाच्या महाशक्तीला इथली धर्मांधवादी, जातीवादी, नफरतखोर, विषमतावादी शक्ती घाबरते. त्याचं प्रत्यंतर आपल्याला नेहमी येत राहते. मित्रांनो, RSS म्हणजे संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या संघाला 100 वर्ष झालीत. या अभेद्य संघटना, स्वतःला महाशक्तिशाली म्हणून घेणारी संघटना, या संघटनेच्या विरोधात ब्र काढण्याची सुद्धा कोणाची हिंमत नाही. या संघटनेला जाब विचारण्याची सुद्धा कोणामध्ये हिंमत नाही. गेल्या 100 वर्षामध्ये या संघटनेला आणि विशेष करून या गेल्या 20-25 वर्षामध्ये या संघटनेच्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणामध्ये कोणी दाखवलेली नाहीये. ती हिंमत बाबासाहेबांचे नातू प्रकाशजी आंबेडकर यांनी दाखवली. फक्त हिंमत दाखवली नाही तर संघाच्या मुख्यालयामध्ये थेट संघाच्या मोहल्ल्यात शिरून त्याला जाब विचारत आहे. होय, जागतिक पातळीवरती गाजत असलेल्या एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलं. नरेंद्र मोदी यांचं नाव आलं, आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु आमच्या भारताच्या प्रधानमंत्र्याचं नाव आलं आणि आमचे प्रधानमंत्री भारताचे नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यामुळे आमच्या भारताची मान शर्मेनं खाली गेली. आमच्या भारताच्या इब्रतीला धक्का लागला, कलंक लागला. आणि त्यामुळे साहजिकच या देशातला संविधानवादी नागरिक प्रचंड संतापला, चिडला. परंतु त्याच्याकडं मोदी सारख्या शक्तिशाली व्यक्तीच्या विरोधात लढण्याची ताकद नव्हती. ती ताकद प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपाने आलेली आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी संघाला विचारलंय, जाब विचारलाय, खडसावून विचारलंय, तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करताय, बाता करताय, सभ्यपणाच्या आव आणता, शालीनतेचा आव आणता, मग तुम्ही नरेंद्र मोदी सारखा असंस्कृत व्यक्ती आमच्या देशाच्या प्रधानमंत्री पदावर का बसवला? एपस्टीन फाईल मध्ये नाव आलंय ना, हकालपट्टी करा प्रधानमंत्री पदावरून. जर लिंग पिसाट अशोक खरातच्या यादी, भक्तांच्या यादीमध्ये रुपाली साखरकरांचं नाव आलं तर तुम्ही त्यांचा राजीनामा घेता किंवा त्यांना राजीनामा द्यायला लावता. नरेंद्र मोदीचं काय? नरेंद्र मोदीला कधी राजीनामा द्यायला नव्हता. हा जाब प्रकाश आंबेडकरांनी संघाला विचारलेला आहे. फक्त जाब विचारला नाही तर 23 मार्च रोजी ते थेट संघाच्या मोहल्ल्यात घुसणार आहे. मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकरांना रोखण्यासाठी हजारो पोलीस आज नागपूरच्या मैदानामध्ये आहे. नागपूरला वेढा घातलाय पोलिसांनी, छावणीचं स्वरूप आलंय नागपूरला. परंतु प्रकाशजी आंबेडकर हे बाबासाहेबांचं रक्त आहे. प्रकाशजी आंबेडकर महाराष्ट्राच्या जंगलातला वाघ आहे, सिंह आहे. तो तुमच्या सारख्यांना घाबरणार नाही. तुम्ही कितीही हल्ला करा, तुम्ही करा किती बी हल्ला, कारण लय मजबूत आहे भीमाचा किल्ला. तुम्ही ताकद लावा, तेवढ्या ताकदीनं प्रकाशजी आंबेडकर पुढे येतील. आज नागपूरमध्ये जे काही आंदोलन होणार आहे प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, ते शांततेच्या मार्गाने व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि शांततेच्या मार्गातून काहीतरी तोडगा निघावा हीच आमची मनोकामना आहे. आणि त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांच्या आंदोलनाकडे, आज नेमकं त्या आंदोलनामध्ये काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या.
कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.